भारत आणि नामिबिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या लीग सामन्यात भारताने 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. आता भारताचा तिसरा सामना रविवारी 15 फेब्रुवारी रोजी प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध रंगणार आहे. हा सामना कोलंबोमध्ये होणार असून तेथील पिच स्पिनरसाठी पोषक मानली जात आहे. दरम्यान माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणत्या बदलांची गरज आहे यावर आपले मत मांडले आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना इरफान पठाणने सांगितले की पाकिस्तान विरुद्ध भारताला प्लेइंग 11मध्ये फार मोठे बदल करण्याची गरज नाही. मात्र कोलंबोची परिस्थिती पाहता त्याने एका महत्त्वपूर्ण बदलाचा सल्ला दिला आहे. इरफानच्या मते अर्शदीप सिंगच्या जागी कुलदीप यादवला संधी द्यायला हवी, कारण तिथे फिरकीला जास्त मदत मिळेल. इरफानने सलामीच्या जोडीवर विशेष भाष्य केले. तो म्हणाला की जर अभिषेक शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर त्याने ईशान किशन सोबत डावाची सुरुवात करावी, परंतु अभिषेक फिट नसेल तर संजू सॅमसन हा सलामीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. संजूने नामिबिया विरुद्ध चांगली फलंदाजी केली. जरी त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी त्याने मारलेले 3 षटकार त्याचा सकारात्मक इंटेंट दर्शवतात, जो पाकिस्तान विरुद्ध महत्त्वाचा ठरेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी एकूण 8 सामने खेळले आहेत. भारतीय संघाने T20 विश्वचषकाच्या जागतिक मंचावर आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले आहे. 9 सीझनमध्ये खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांपैकी 7 विजयांसह भारताने आघाडी घेतली आहे, तर पाकिस्तानला फक्त एकदाच विजय मिळाला आहे, जेव्हा त्यांनी 2021च्या सीझनमध्ये दुबईमध्ये भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला होता. इरफान पठाणच्या मते पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची निवडलेली संभाव्य प्लेइंग 11 ही अशी आहे. बॅटिंगमध्ये अभिषेक शर्मा. जर अभिषेक शर्मा पूर्णपणे फिट नसेल तर त्याच्या जागेवर संजू सॅमसन खेळेल. त्यानंतर ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव. त्यानंतर ऑलराऊंडरमध्ये हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल. त्यानंतर स्पिनरमध्ये वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव आणि पेसरमध्ये जसप्रीत बुमराह. अशा प्रकारची भारतीय संघाची प्लेइंग 11 पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळवली जावी असे मत इरफान पठाणचे आहे. तुम्हाला काय वाटते, या प्लेइंग 11मध्ये आणखी कुठला बदल करायला हवा का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच एकदम खास माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.